तर वडेट्टीवारांनी बीडच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलंय। मराठा विरुद्ध ओबीसी असं बीडचं राजकारण झालंय। इथलं चित्र भयानक असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। बीडमध्ये मोठा उद्रेक होऊन हजारो लोकांचा जीव जाईल अशी ही भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली। बीडचं राजकारण आता इतकं भयानक ठोकायला गेलं आहे। मराठा वर्सेस वंजारी ओबीसी, म्हणजे मराठ्यांची शाळा असेल तर ओबीसींची पुलं काढतायत, ओबीसीची शाळा असेल तर मराठ्यांची पुलं काढणं सुरू आहे। हे चाललंय ना, इतकं भयानक झालेलं आहे तिथे। ते आता तो राजकीय वाद आता वैयक्तिक स्तरावर गेला आहे, समाजावर गेलेला आहे। तो महाराष्ट्रामधल्या बीड किंवा मराठवाडा भागातील 2-3 जिल्ह्यामध्ये आता इतका टोकाचं वातावरण, टोकाचं पाऊल दोन्ही समाजाने उचललं आहे आणि त्यामुळे वातावरण फार गढूळ झालं आहे। सरकारचं लक्ष त्याकडे अजिबात दिसत नाही, सत्तेमध्ये मशगूल आहे। पण हा उद्रेक उद्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या हिताचा नाही। बीडमध्ये एका वेळेस इतका मोठा उद्रेक होऊन जाईल, त्यांच्याकडे काय रिपोर्ट आहे मला माहीत नाही, पोलिसांच्याकडे किंवा IB कडे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटकडे, होम डिपार्टमेंटकडे। पण एक सांगतो, ज्यावेळेस काही घटना, इतकी मोठी घटना होईल की हजारो लोकांना, निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल, अशा प्रकारची उद्रेकाची परिस्थिती बीडमध्ये आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।